लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरं अद्याप पुराच्या पाण्याखाली। लातूरमध्ये रेड तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट। सोलापुरात पूरग्रस्तांना मदत, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू वाटप, तर इतर जिल्ह्यांमधून 50 ते 60 मेट्रिक टन चाराही आणणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीतून चाऱ्याचा पहिला ट्रक रवाना। जालन्याच्या अंबडमध्ये अतिवृष्टीमुळे 22 जनावरे दगावली। अंबडमध्ये 6,91,500 रुपयांचं वाटप। बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा। मुसळधार पावसाचा नागपूरमधील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्रा बागा आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर। निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली, त्यामुळे वाहतूक ठप्प। अनेक गावांचा संपर्कही तुटला। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची माहिती। लाडक्या बहिणींना 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार। 1,500च्या मानधनातून हप्ते वळते होणार। एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधीही मिळणार। नवरात्र उत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्पीकरला परवानगी। हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेव्हणा माफीचा साक्षीदार होणार। विशेष सीबीआय न्यायाधीशांकडून 22 सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक। भायखळा आणि सायन स्थानकावरती फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवले जाणार। उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवरती असणार मेगा ब्लॉक।